स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. हुतात्मा कारखान्यावरील कर्जाचा दावा खोटा. अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी आरोपांचे केले खंडन. हुतात्मा साखर कारखान्यावर 550 कोटी रुपयांची कर्ज असल्याचा काही मंडळींनी केलेला दावा पूर्णपणे तथ्यहीन असून प्रत्यक्षात कारखान्यावर केवळ 270 कोटींच्या आसपास कर्ज असल्याची माहिती अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली. या कर्जाच्या रकमेपैकी निम्म्याहून अधिक किमतीची साखर कारखान्याच्या गोदामात शिल्लक आहे. त्यामुळे कारखान्याच्या आर्थिक स्थितीबाबत जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवून सभासदांची दिशाभूल केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलताना नायकवडी यांनी सर्व आरोपांना सविस्तर प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले की ॲग्रीनित्यम कंपनीच्या माध्यमातून हजारो कोटींची उलाढाल झाल्याचे आरोप हास्यास्पद आहेत. या कंपनीने गेल्या 8 वर्षात केवळ 500 कोटींची उलाढाल केली असून सर्व व्यवहार रीतसर नोंदणीकृत आहेत. काही लोकांची वैयक्तिक कामे आमच्याकडून झाली नसल्यामुळे ते या संस्थेला आणि संचालक मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. कारखान्याची गुणवत्ता पाहूनच राज्य शासनाने यंदा महाराष्ट्रातील ज्या 3 कारखान्यांना NCDCचे कर्ज मंजूर केले त्यात हुतात्मा कारखान्याचा समावेश झाला आहे. या कर्जासाठी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र त्याचाही विरोधकांनी स्वतःच्या सोयीने वापर करून आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. कौटुंबिक द्वेषापोटी संस्थेला वेठीस धरणे योग्य नसून विनाकारण आरोप करण्यापेक्षा आंदोलकांनी कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या कामात सहकार्य करावे असे आवाहनही नायकवडी यांनी यावेळी केलं. पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये गेले काही दिवस वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा चालू आहेत. माझ्यावर आणि माझ्या संचालकांच्या वरती सुद्धा आरोप केले जातात वेगवेगळे. वास्तविक पाहता हुतात्मा साखर कारखान्यावरती 550 कोटीचं कर्जच नाही. दुसरी गोष्ट महत्वाची, आतापर्यंत मी बोललो नाही. एक या उद्योगाचा प्रमुख म्हणून आणि कुटुंबावरती आणि या उद्योगावरती होणारा परिणाम ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे कुठंतरी आपसात संपावं, हा विषय थांबावा म्हणून मी आतापर्यंत थांबलो. पण अनेक गोष्टी सांगून सुद्धा ह्यामध्ये फरक पडला नाही आणि त्यामुळं आता ह्या गोष्टी बोलणं गरजेचं वाटतंय. माझ्यावरती जे आरोप केले जातात की पुण्यामध्ये बिझनेस आहे, प्रॉपर्टी आहेत वगैरे, तर या चुकीच्या आहेत. ॲग्रीनित्यमच्या बाबतीमध्ये सुद्धा 2600 कोटी रुपयाची उलाढाल आहे म्हणून सांगितलं जातं, तर ही सुद्धा बाब चुकीची आहे. ही आणि यामधून मिळणारा नफा सुद्धा हा खूप कमी आहे. वास्तविक पाहता माझ्या कुटुंबाच्या कामकाजाच्या अनुषंगानं जे काही कामकाज करतोय ते निश्चितपणानं चोख कामकाज करतोय आणि त्याचबरोबर उद्योग समूहामध्ये जे कामकाज करतोय ते सुद्धा शेतकरी आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीनंच कामकाज करतोय. काटकसर प्रत्येक व्यवहारात आहे. उधळपट्टीला तिथं वाव नाही आणि मग वेगवेगळ्या मंडळींची इंटरेस्ट किंवा त्यांना मी त्यांचं समाधान करू शकत नाही म्हणूनच माझ्या विरोधामध्ये गरळ ओकायचं काम चालू आहे. वास्तविक पाहता हे काहींनी कर्ज बुडवलेले आहेत, काहींना नोकऱ्या नाहीत, काहींना इतर काही मागण्या त्यांच्या पुऱ्या मी करू शकलो नाही. यामुळं माझ्या विरोधामध्ये कुबाड रचून हे सातत्यानं हे आरोप रोजच्या रोज केले जातात आणि त्याचबरोबर म्हटलं जातंय की चेअरमन पदाचा राजीनामा द्या आणि कर्ज भरा. वास्तविक पाहता हे कर्ज कारखाना चालवण्यासाठी काढलेलं आहे आणि ते कर्ज भरायचा प्रश्न येत नाही आणि एवढे पैसे असले तर भागवणार, हे होऊ शकत नाही.